तर इथून आता आपण सुरू करतोय आजच्या दिवसाची सुरुवात आणि जातोय रामेश्वरमकडे, जे की इथून आहे 119 किलोमीटर. एक मनमदुराई म्हणून मध्ये प्लेस आहे, तिथे आपण स्टे केला होता रात्री लेट झाल्यामुळे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपण रामेश्वरमच्या दिशेने प्रस्थान करतोय. इथून रामेश्वरम 120 किलोमीटर आहे आणि काल रात्री ब्लॉग एंड करायचं तर राहूनच गेलो, कारण खूप लेट झालं होतं. ऍक्च्युली दर्शन झाल्यानंतर थोडस प्लॅन असा केला होता की रामेश्वरच्या दिशेने जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं कव्हर करून मध्ये स्टे करावा. त्यामुळे एक अराउंड 30-35 किलोमीटर फ्रॉम मदुराई म्हणून एक गाव आहे, तिथे स्टे केला होता. नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नव्या टार्गेटच्या दिशेने. असाच एक विचार आला मनात, म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. स्वतःला एक असं प्राऊड फील होत आहे की त्याला एक एक जी स्वप्न आहेत आपली ती पूर्ण करतोय. आपल्याला जे हवंय ती लाईफ आपण जगण्याचा प्रयत्न करतोय. एकच सांगणं आहे की फक्त गरजा लिमिटेड ठेवा, एक बेंचमार्क सेट करा आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या रेसमध्येच स्वतःची लाईफ कुठे ना कुठेतरी हरवून बसतो. पण आपल्याला देवाचाच आशीर्वाद म्हणायचा, बाकी आपल्या कंपनीवाल्यांचा पण आशीर्वाद म्हणायचा, मॅनेजर लोकांचा, कारण त्यांच्यामुळेच कुठे ना कुठेतरी या गोष्टी कुठेतरी साध्य होत आहेत किंवा मला साध्य व्हायला मदत होतीये. कारण काय, त्यांनी सुट्टी अप्रूव्ह नसती केली तर मला फिरायला नसतं भेटलं. तर स्पेशल थँक्स टू माय ऑल मॅनेजर्स की तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे, म्हणून कुठे ना कुठेतरी मला माझी स्वप्न पूर्ण करायला हातभार लागतोय. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, कुठल्या क्षणी काय होईल, कुठे काय घडेल काही सांगू शकत नाही. त्यामुळं आहे तो प्रत्येक क्षण आनंदात जगायचं खरा. प्रत्येक क्षण हा स्वतःसाठी जगा. जग चालतच राहणार आहे, तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही. त्यामुळं कुठे ना कुठेतरी स्वतःसाठी वेळ द्यायला शिका आणि स्वतःसाठी जगायला शिका, एवढंच मी तुम्हाला म्हणाल. चला, अशापैकी आपलं लेक्चर संपलेलं आहे. आता आपण आपल्या राईड कडे कॉन्सन्ट्रेट करूया. तसा एक छोटासा ब्रेक पण हा असतोय, कारण मी चहा पण नाही घेतलाय. कुठे ना कुठेतरी टी ब्रेक घ्यावा लागेल. तर सकाळचे वाजलेत 11. काहीसा नजारा हा तुम्ही बघत असालच. खूप सुंदर असं झाड आहे. ही बरीच झाड आहेत का कशी झाड आहेत काय माहित नाही, पण व्ह्यू खतरनाक आहे. आणि आपली राईड एकदम ओके. 26 किलोमीटर्स फ्रॉम हिअर रामेश्वरम and धनुषकोडी is 45 kilometers. तर फर्स्ट आपण मंदिरातच जाऊ, दर्शन घेऊयात, प्रयत्न करूयात की एक फेवरेबल क्लायमेट मध्ये तिथं जाऊन येऊ. पण जास्त संध्याकाळी पण जाणं चांगलं नाही राहणार असं मला तरी वाटतं. नारळाची झाडं बाकीची जी आहेत ही मला असं वाटतं सुपारीची किंवा कशाची तरी झाडं दिसत आहेत. खूप सुंदर आहेत आणि खूप साऱ्या जास्त प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं एरिया अजून सुंदर आणि उठून दिसतोय. तर समुद्राचं पहिलं दर्शन आता आपल्याला झालेलं आहे आणि एक्साइटमेंट लेवल ही जरा जास्तच वाढायला लागली आहे. तर चला मग अशा प्रकारे
आपण एंटर करतोय तांबन ब्रिजवर. तर अशा प्रकारे हा व्ह्यू एन्जॉय करताना आपण आणि हा समुद्र या सगळ्या गोष्टी अप्रतिम अशा आहेत. त्याच्यामुळं जो व्ह्यू आहे तसा मनात धरणारा आहे. अजून एक स्वप्न पूर्ण होताना खूप साऱ्या रायडरचं एक स्वप्न असतं की इथे राईड करावी आणि आपलं ते स्वप्न पूर्ण होताना आपण हे जरा थोडासा आनंद घेऊयात. तर मित्रांनो, तुमच्या समोर सादर आहे एक सुंदर नजारा. मित्रांनो, हे बघा, हा आहे रेल्वेचा ट्रॅक पलीकडला आणि हा पांबन ब्रिज. दूरवर जिकडे बघाल तिकडे तुम्हाला समुद्र दिसेल आणि आनंद होतोय. आपण इथे पोहोचलोय आपल्या या सुंदर अशा बाईकवरती. तर खूपच असं प्राऊड फील येत आहे. तर चला मग. चला तर मग आपण निघूयात पुढे रामेश्वरमकडे. कारण मंदिरातलं दर्शन होणं आपलं महत्वाचं आहे. ज्या गोष्टीसाठी आपण आलोय ती गोष्ट ऑन प्रायोरिटी झालीच पाहिजे. टू व्हीलर असल्याचा एक फायदा. अशा प्रकारे आपण पोहोचलोय रामेश्वरमला. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. आणि आपण निघालोय आता धनुषकोडीकडे. हा साऊथचा दरवाजा आहे मंदिराचा. चारही बाजूला 4 दरवाजे आहेत. इकडं गोपूर म्हणतात. अशा प्रकारे आपण आता निघालोय धनुषकोडीकडे. खूप भारी वाटतंय. आहे ना, दुपारची वेळ आहे. ऊन पिकल्यावर आणि मी अशा वेळेत तिकडे निघालोय. पण एक चान्सेस असे ती गर्दी आताच कमी असेल. जर तुम्ही मॉर्निंग इव्हिनिंग याल तर बाजारच भरलेला असेल इथं. कोंढा धर्मार टेम्पल. आपण मंदिराकडे टर्न मारून येऊयात. मंदिराच्या दिशेने जाऊन दर्शन करून येऊयात. अशा प्रकारचा नजारा आहे आणि हे समुद्राच्या मध्ये असलेलं मंदिर छान असं आणि गर्दी पण खूप दिसते इथं. आहे मंदिर आणि इथे वेटिंग लाईन भरपूर आहे. सो बघूयात इथे कुठे जागा मिळते का.
अशा प्रकारे मंडळी आपण निघालोय आता धनुष्कोडीकडे, जी की आहे लेफ्ट साइडला इकडून. नारळ पाणी पिऊन आणि असं एनर्जी आल्यासारखंच झालं. दोन्ही बाजूला फक्त आणि फक्त समुद्र आहे आणि मधून ही एक वाट चालली आहे शेवटपर्यंत. बघूया कुठे जाऊन थांबतीये. अशा प्रकारे फायनली पोहोचलो आपण शेवटच्या टोकाला. हा इथे युटर्न आहे. इथे तर सगळा बाजारच भरला या उन्हातानाच बी गर्दी आहे. लोक काळी काळी पुट्ट पडल्यात तरी पण गर्दी आहे. आपण आलोय भारताच्या सगळ्यात शेवटच्या टोकाकडे धनुष्कोडी, आणि असा काही नजारा आहे इथे, तर तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, फायनली आपला एक राऊंड झाला आणि आता आपण निघतोय रिटर्नच्या दिशेने. हा रोडचा व्ह्यू बघा. रिटर्नच्या प्रवासाला निघालोय आपण धनुष्कोडीवरून. आता आपण जातोय कन्याकुमारीकडे. व्हिडिओवरून लक्षात येत असेल ऊन किती येते. तर मित्रांनो, एक छोटासा ब्रेक घेतला होता आपण इकडे. ब्रेक आणि नाश्ता पण केला, थोडासा बरं वाटलं. साडेसात आणि आपल्याला आपले बाकी राहिले 87 किलोमीटर्स. म्हणजे अजून 1-1.5 तास लागेल. फक्त तसा एकदम क्लास आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तर चला भेटूयात.